नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सृष्टीमय रहस्य या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिना एवढा खास का मानला जातो। ही केवळ आस्था नाही, तर यामागे आहे धार्मिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणांची एक साखळी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे 3 खास गोष्टी ज्या फक्त श्रावणात केल्या तर आयुष्यात मोठा बदल होतो। श्रावण हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील 5वा महिना। हा महिना जुलैच्या शेवटापासून ते ऑगस्ट शेवटापर्यंत असतो। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला देवांचा, निसर्गाचा आणि भक्तीचा महिना मानलं जातं। या काळात पावसाळा असतो, हवामान थोडं शांत होतं आणि मन भक्तिमय वातावरणाकडे वळतं। पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी सर्वात आधी कालकूट विष बाहेर आलं। हे विष इतकं प्रचंड होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर होती। तेव्हा भगवान शंकरांनी ते विष पिऊन ते आपल्या गळ्यात धरलं, म्हणूनच त्यांना नीळकंठ म्हणतात। हा सर्व प्रसंग श्रावण महिन्यातच घडला, म्हणून हा महिना शंकर भगवानाला अर्पण करण्यात येतो। त्यामुळे या महिन्यात सोमवारचे उपवास, शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण इत्यादी परंपरा पाळल्या जातात। या महिन्यात अनेक सण येतात। नागपंचमी, रक्षाबंधन, हरतालिका, श्रावणी सोमवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी, बैलपोळा हे सर्व सण एकमेकांशी जोडलेले असून प्रकृती, पशु, देव, बंधुत्व आणि नाती यांचा सन्मान दर्शवतात। श्रावण म्हणजे पावसाळा। या महिन्यात पृथ्वीवर भरपूर पाऊस पडतो। नदी, तलाव, झरे, झाडं सगळं हिरवगार होतं। हीच वेळ असते निसर्गाची पुनर्जन्म घेण्याची। आयुर्वेद सांगतो, या काळात शरीराची पचनशक्ती कमकुवत होते, म्हणून उपवास करणं, फळं खाणं, ताजं अन्न घेणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं। सोमवार म्हणजे चंद्रवार। चंद्राचा प्रभाव माणसाच्या मनावर आणि भावनांवर असतो। शिवशांतीचे प्रतीक आहेत आणि सोमवार हा त्यांचा अत्यंत प्रिय वार आहे। श्रावण सोमवारी उपवास करणं म्हणजे मनाला स्थिर ठेवणं, शरीराला विश्रांती देणं आणि भक्तीने अंतर्मुख होणं। या महिन्यात कुमारिका, विवाहित महिला आणि वयस्कर स्त्रिया शिव उपासना करतात। आपल्या पतीसाठी, घरासाठी आणि संततीसाठी हरतालिका, मंगळागौर आणि महादेवाची पूजा स्त्रीला मानसिक बळ देते आणि सामाजिक एकतेचं प्रतीक ठरते। बेलपत्र हे तिन्ही गुणांचे प्रतीक आहे, सत्व, रज आणि तम। गंगाजल हे शुद्धतेचं प्रतीक आहे। शिवलिंगावर गंगाजल आणि बेल अर्पण केल्यास मनशांती, आयुष्य, आरोग्य आणि सुख प्राप्त होतं असं मानलं जातं। श्रावणात पडणारा पाऊस केवळ निसर्गच नव्हे, तर तो आपल्याला धैर्य, सहनशीलता आणि भरभराट शिकवतो। पावसाचं पाणी जसं सर्वांना सारखं वाटतं, तसंच श्रावण महिना सगळ्यांना एकत्र आणतो। श्रावणात कराव्यात अशा 3 खास पण अनोख्या गोष्टी। पहिली, श्रावणात रुद्र गायत्री मंत्र म्हणा। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। फार कमी लोकांना माहीत आहे की गायत्री मंत्रासारखा एक रुद्र गायत्री मंत्र असतो।
जो फक्त श्रावणात म्हणला की मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. हा मंत्र विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, ऑफिसमध्ये प्रेशर असणाऱ्यांसाठी आणि डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी उपयोगी ठरतो. दुसरा आहे श्रावण महिन्यात अर्क, आवळीच्या फळांचा रस सेवन. आयुर्वेद सांगतो की श्रावणात शरीरामध्ये अग्नी मंद होतो, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. आवळा अर्क रोज सकाळी घेतल्याने हात पाय गार राहतात, पचन सुधारतं आणि मेंदू शांत राहतो. पण हे फक्त श्रावणात घेतल्यास त्याचा प्रभाव जास्त असतो, हे फार कमी लोकांना माहीत असतं. तिसरा म्हणजे रात्री 12 वाजता शिवलिंगावर केवळ 1 थेंब पाणी टाकणं, म्हणजे मौन पाळून. असा विश्वास आहे की श्रावण महिन्यात सोमवार ते सोमवार दरम्यान रात्री 12 वाजता 1 थेंब पाणी टाकून मनात इच्छा मागवली तर ती पूर्ण होते. कारण हे काळ म्हणजे मृत्युंजय वेळ असते. पण त्यावेळी मौन ठेवणं म्हणजे बोलू नये आणि मन एकाग्र ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट खूप कमी लोक करतात, पण अनेक साधू संत यांची शिफारस करतात. तर मित्रांनो, श्रावण महिना हा केवळ सणांचा महिना आहे. तो आहे संस्कार, शांती आणि साधनेचा काळ. हा महिना शिवाच्या भक्तीत रंगायचा, निसर्गाशी जोडायचा आणि स्वतःला ओळखायचा आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन सृष्टीमय रहस्यासह. जय महादेव.